अशाच खळबळजनक बातम्या पाहण्यासाठी महामराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा। दिल्लीतील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। राघव चड्ढा यांच्यासह आम आदमी पक्षातील 3 खासदार भाजपमध्ये सामील झाल्याचा दावा करण्यात आला आहे। तसेच आणखी 4 खासदार भाजपच्या वाटेवर असल्याचेही सांगितले जात आहे। या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षामध्ये उभी फूट पडल्याची चर्चा रंगली आहे। दरम्यान संजय सिंह यांनी राघव चड्ढा यांच्यावर जोरदार टीका केली आहे। पक्षाने त्यांना आमदार आणि खासदार बनवले तरीही ते भाजपच्या मांडीवर जाऊन बसले, असा आरोप त्यांनी केला आहे। याचवेळी महाराष्ट्रातही राजकीय वातावरण तापले आहे। संजय निरुपम यांनी 1 तारखेपासून महाराष्ट्रात मराठी सक्ती होऊ देणार नाही, असे वक्तव्य केल्याने वाद निर्माण झाला आहे। या वक्तव्याच्या निषेधार्थ मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी संजय निरुपम यांच्या गाडीवर दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे। या घटनेमुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापले आहे। सध्या या सर्व घडामोडींवर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू असून पुढील काही दिवसांत परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे।